मराठी निबंध लोकमान्य टिळक 15 ओळींचा निबंध परीक्षेत लिहिण्यासाठी आणि पाठांतरासाठी अतिशय सोपा। लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक होते। त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावात झाला। ते अत्यंत हुशार विद्यार्थी होते आणि गणित विषयात विशेष प्रावीण्य मिळवले। टिळकांनी पुण्यात शिक्षण घेतले आणि पुढे शिक्षक म्हणून कार्य केले। त्यांनी समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी शिक्षणाला महत्त्व दिले। टिळकांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली। या माध्यमातून त्यांनी जनतेत स्वातंत्र्याची जाणीव निर्माण केली। त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना केली। टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती सणांना सामाजिक आणि राष्ट्रीय स्वरूप दिले। त्यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा मिळाली। महात्मा गांधींनी त्यांना आधुनिक भारताचे जनक असे संबोधले। टिळक हे समाजसुधारक, पत्रकार आणि महान नेते होते। त्यांनी जनतेला एकत्र आणून स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय केले। लोकमान्य टिळकांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत। म्हणूनच लोकमान्य टिळक हे भारताचे महान नेते मानले जातात।